मला वाटतं की गेली अनेक वर्षाची ईश्वरपूर वासियांची ती मागणी होती की इस्लामपूरचं ईश्वरपूर झालं पाहिजे। डॉक्टर हेडगेवार असतील, हिंदू एकताचे पंत सबनीस असतील, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, यांनी ती खऱ्या अर्थानं मागणी केलेली होती। जे काम जयंत पाटील साहेबांना जमलं नाही ते काम देवाभाऊनं खऱ्या अर्थानं पूर्ण केलं आणि जवळजवळ 90,000च्या संख्येनं तिथं जो हिंदू समाज आहे त्याला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलेले आहे। जयंत पाटील साहेब कुणासाठी मला विचारलं पाहिजे म्हणत होतं मला माहीत नाही, कारण 30-35 वर्षात तुम्ही सत्तेमध्ये होता। तुम्ही केलं असतं तर कुणाला विचारलं पाहिजे, विचारायची गरज तुम्हाला ही पडली नसती। आणि म्हणून मला वाटतं की जयंत पाटील साहेबांनी सुद्धा याचं स्वागत करावं आणि देवाभाऊला जाऊन पेढे भरवावेत की जे काम मला जमलं नाही ते काम तुम्ही करून दाखवलं। काल सांगलीमध्ये एक मेळावा पार पडला, त्या मेळाव्यामध्ये तुम्ही गोपीचंद पडळकर यांचा ठाण्या वाघ म्हणून असा उल्लेख केला। खरं तर विधानसभेमध्ये जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते आणि गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले होते। त्या सगळ्या प्रकरणानंतर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला, पोलीस कोठडी झाली, त्यानंतर जामीनसुद्धा झाला। परंतु जामिनावरती ज्यावेळेस ऋषिकेश टकले बाहेर आला त्यावेळेस त्याची संपूर्ण मिरवणूक काढली गेली, त्यावरतून मात्र विरोधक आक्षेप घेतात। मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की मुंबईच्या बॉम्बस्फोटपासून या महाराष्ट्रामधल्या ज्या काही गुंडागर्दीच्या मारामाऱ्या खून याची जर मालिका एक 50-60 वर्षाची जर काढली तर नेमकंपणा लक्षात येऊन जाईल की या महाराष्ट्रामध्ये गुंडागर्दीला कुणी खतपाणी घातलं, या महाराष्ट्रामध्ये गुंडागर्दी कुणी वाढवली, राजकारणच गुंडांच्या आश्रयानं खऱ्या अर्थानं 50 वर्ष चालवलेलं होतं। आता गोपीचंद पडळकरांच्या बद्दल हा पोटशोळ का सुटला याचं कारण साधं आहे की विस्थापिताचं पोरगं प्रस्थापितांच्या छाताडावर नाचायला लागल्याबरोबर प्रस्थापितांच्या ढुंगणाला आता आग लागलेली आहे। अरे गेली अनेक वर्ष विस्थापितांनी तुमचा मार खात आलेले आहेत। अरे आम्ही मार खाल्लेला आहे, आमच्यावर खोटे गुन्हे तुम्ही दाखल केलेले आहेत। आंदोलन एका भागात असायचं आणि गुन्हा मात्र महाराष्ट्रभर असायचं। माझ्यावर 263 गुन्हे होतं, गोपीचंद पडळकरांच्यावरती अनेक खोटे गुन्हे लादलेले होते। आता वाड्याचं राजकारण संपलेलं आहे, देवाभाऊच्या नेतृत्वाखाली आता गावगाड्याचं राजकारण सुरू झालेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं या सगळ्यांच्या पोटात पोटसूळ उठलेलं आहे, बाकी काही नाही। तो खरंच ठाण्या वाघ आहे, कारण या गब्बर शिंगाच्या पोटावर पाय ठेवतो। या कळंबोलीमध्ये जी रॅली काढली त्या रॅलीचं तुम्ही समर्थन करता का? एक प्रवृत्तीचा व्यक्ती जो मारहाण करतो त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत तडीपारी संदर्भातले आणि त्या व्यक्तीची भव्य रॅली काढली जाते, याबद्दल कसं आहे की या महाराष्ट्रामध्ये पुरोगामीचा पांघरून घेऊन काही मंडळी नेहमी गळा काढत असतात, रडत असतात। आता ते पुरोगामीचं सर्टिफिकेट नेमकं तिने ब्रह्मदेवाकडनं आणलंय का कुठनं आलंय त्याचा मात्र अजून काही शोध लागलेला नाही। आता त्या पडळकरांच्या बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्याची मिरवणूक तिथल्या लोकांना काढली, मग त्यांना वाटतं की आम्ही बी निषेध करायला पाहिजे। मग आम्ही म्हणतो अरे ती मिरवणूक काढणं बरोबर नाही, काढणाऱ्यानं काढली, बघणाराचं का चुकायला लागलं, त्यांना जाऊन विचारा की बाबा मिरवणूक का काढली। आणि म्हणून मला वाटतं की म्हणजे मग काय करावं, तिने मिरवणूक काढली म्हणून आम्ही गैवर घालून रडावं? अरे ज्यांना बरं वाटतं तिने काढली आणि ज्यांना काढले नाही पाहिजे असं वाटतं तिने त्या पद्धतीनं बोलावं। आम्ही असं म्हणतो का तुम्ही निषेध करू नका, निषेध करा। बरं आम्ही मी म्हटलं आता मिरवणूक काढली योग्य नाही त्याचा निषेध करतो। हां काय झालं, तो ऋषिकेश कुठं पाताळात गेला? अरे काढल्या ते ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या जवळचा गावातला पोरगा ज्याला त्याला तो प्रिय असतो, आवडत असतो। वाळवा तालुका तुमचा वाळवा तालुका आहे आणि वाळवा तालुक्यातला हर्षल पाटील जो उद्योन्मुख कंत्राटदार आहे त्याने आत्महत्या केल्याची घटना जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। जलजीवन मिशनचे पैसे जे आहेत ते त्याला मिळाले नाही कंत्राटीचे, त्यामुळे ही आत्महत्या केली असं म्हणणं आहे। मुळामध्ये आत्महत्या झाली ही बाब खऱ्या अर्थानं दुर्दैवी आहे। एक तरुण युवक प्राणाला या ठिकाणी मुकलेला आहे। मी
त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो, कारण तो माझ्या तालुक्यातला आहे. मुळामध्ये ही जी कॉन्ट्रॅक्ट पद्धत आहे, आपण काय करतो की 10 कोटी 20 कोटीची 5 कामं 10 कामं क्लब करतो आणि एक अनुभवी कॉन्ट्रॅक्टदार म्हणून आपण ती कामं त्याला देतो आणि मग तो अनुभवी कंत्राटदार सब कॉन्ट्रॅक्ट त्याचा गव्हर्नमेंटकडं करार होत नाही, तो सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून मग खाली काम करत असतो. मुळामध्ये आमची जी मुलं इंजिनियर झालेली आहेत, जे सुशिक्षित बेकार आहेत, या व्यवसायामध्ये येत आहेत, त्यांना छोटी छोटी कामं दिली गेली पाहिजे ती. आणि एकाच अलीकडं तर बऱ्याच ठिकाणी असं झालं की महाराष्ट्रातच 4-5 कॉन्ट्रॅक्ट, त्यांनी अख्ख्या राज्याचं मग जलजीवनचं काम घ्यायचं आणि तिन्ही खाली वाटायचं. अरे गावगाड्यामध्ये शिकलेली लेकरं बाळा आहेत, त्यांना बी पैसे नोटा मोजायला येते, त्यांना बी किलोमीटर समजते, रुंदी लांबी समजते. या कामांची विभागणी खऱ्या अर्थानं झाली पाहिजे. आणि इंजिनियर झाल्या मुलांना 2 कोटीची 4 कोटीची 5 कोटीची अरे द्या ना कामं त्यांना विभागून. ती याच्यामध्ये काय होतं की सब कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळं मूळ मेन कॉन्ट्रॅक्टच्या खात्यावर पैसा येत असतो आणि बऱ्याच वेळा सब कॉन्ट्रॅक्टला ते पैसे मिळत नसतात, ते मग पोरं अडचणीत येत असतात. आणि म्हणून मला वाटतं धोरण म्हणून नेमका कसं राबवलं पाहिजे याबाबत सुद्धा आता विचार होणं गरजेचं आहे. परंतु सरकारकडे म्हणजे कंत्राटदारांची खूप मोठी थकीत बिलं असल्याची आपल्याला पाहायला मिळतात. PWD विभागाचे जवळपास 60 ते 70 हजार कोटींची थकीत बिलं आहेत. विरोधक म्हणतात की आता हर्षल पाटील हा प्राथमिक आहे, यापुढे अनेक कंत्राटदार जी आहेत ती आपली जीव देऊ शकतात. निश्चितपणानं याच्यावर मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे अभ्यास केलेला आहे, एक शेड्यूल तयार केलेला आहे. मागच्या काळातली जी थकीत बिलं आहेत ते देण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. मी सगळ्या कॉन्ट्रॅक्टदारांना विनंती करतो की सरकारनं हा प्रश्न सगळा गांभीर्यानं घेतलेला आहे. मुख्यमंत्री त्याबाबत सजग आहेत. निश्चितपणानं टप्प्याटप्प्यानं सगळ्या कॉन्ट्रॅक्टदारांना महाराष्ट्रातल्या त्यांच्या कामाची बिलं मिळतील, त्याचा कालबद्ध कार्यक्रमसुद्धा तयार झालेला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची सातत्याने एक वादग्रस्त वक्तव्य आहेत. ते पूर्वी शेतकऱ्यांना भिकारी म्हणत होते, आता सरकारलाच भिकारी म्हणताना पाहायला मिळत आहे. कशा पद्धतीने त्यांच्या वक्तव्यांकडे पाहता कृषी मंत्री म्हणून एक संवेदनशील व्यक्ती असला पाहिजे, परंतु हे असंवेदनशील व्यक्ती त्या पदावरती बसलेत का, काय म्हणणं? नाही, काय आहे की ठीक आहे, ते ग्रामीण भागामधून आलेले आहेत आणि गावगाड्यामध्ये बसल्यानंतर आपण गप्पा गोष्टी करतो आणि बोलतो. तसं या एकदा आपल्यावर जबाबदारी मिळाली की जबाबदारीचं भान ठेवून खऱ्या अर्थानं काम करावं लागतं. आणि कृषी खातं हे फार मोठं खातं आहे, जबाबदारीचं खातं आहे. निश्चितच वरिष्ठ पातळीवरनं याची योग्य ती दखल घेतली जाईल असं मला वाटतं. सदाभाऊ, पण तुम्ही ग्रामीण जनतेशी जोडलेला आहात, तुमची स्वतः कृषी संघटना आहे, अनेक शेतकरी तुमच्या संघटनेशी जोडलेले आहेत, परंतु शेतकऱ्यांचीच थट्टा मस्करी करणारी वक्तव्य कृषी मंत्र्यांकडे होतात, याकडे तुम्ही गांभीर्याने पाहणार? नाही, निश्चितपणानं कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर गेलं पाहिजे, प्रश्न जाणून घेतला पाहिजे. या क्षेत्रामध्ये जे लोक काम करत आहेत या लोकांच्या बरोबर संवाद ठेवला पाहिजे आणि काय नवं धोरण कसं आणता येईल या संदर्भामध्ये सातत्यानं अभ्यास करून शेतकऱ्यांच्या समोर आपल्याला नवी बियाणं असतील, खतांच्या वापराच्या संदर्भामधली काम असेल, यावर खरोखर फार मोठं काम करण्यासारखं हे मोठं क्षेत्र आहे. दुर्दैवानं जे बांधावर नसतात ते मंत्रिपदावर नसतात आणि जे मंत्रिपदावर असतात ते बांधावर नसतात. आणि म्हणून निश्चितच या खात्याकडं संवेदनशीलपणानं पाहणं अत्यंत गरजेचं आहे. काही आमूल बदल कृषी धोरणामध्ये आपल्याला करावे लागतील. जसं सेलिंग ॲक्टसारखा कायदा कालबाह्य झालेला आहे, अत्यावश्यक वस्तू कायदा त्याची गरज नाही आहे, भाजीपाला नियमनमुक्त झालेला आहे, कडधान्य नियमनमुक्त करावं लागणार आहे, फार्मर प्रोड्युसर कंपन्या शेतकऱ्यांच्या आपल्याला सक्षम कराव्या लागतील, एका बाजूला साठवणुकीची व्यवस्था आपल्याला भक्कम करावी लागणार आहे, वेअर हाऊस, कोल्ड स्टोरेज, फार काम आहे. पण दुर्दैवानं ते होत नाही. मंत्री झाले कृषी खात्याचे की जसं शेतावर फुलपाखराला पंख फुटावे आणि ते जसं हवेत भरारी घेतं, तसं बऱ्याच वेळा मंत्री एकदा खात्याचा मंत्री झाला की त्याला लक्षातच येत नाही की आपण नेमकं काय काम करायचं आहे, शेतकऱ्यावर संवाद साधायचा आहे का. तुम्ही म्हटलं की जो बांधावरती असतो तो कुठे
खात्यावर नसतो आणि खात्यावरती नसतो तो मात्र बांधेवरती नसतो असं तुम्ही म्हटलं. एकंदरीतच तुम्ही खंत व्यक्त करताय का? कारण नाही, मी काही खंत करत नाही. गेली अनेक वर्ष तुम्ही शेतकऱ्यांशी नाळ जोडलेले व्यक्ती आहात. तुम्ही राज्याचे कृषी मंत्री. नाही, मी काही खंत व्यक्त करणार नाही. मी एक सामान्य कुटुंबातला शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेला पोरगा आहे. चळवळीतून इथं आलो. देवाभाऊ नावाच्या कुंभारानं सदाभाऊला घडवला, आकार दिला. मी माझ्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं समाधानी आहे. परंतु या खात्याचा मंत्री हा त्या मंत्र्यांनी संवेदना जाग्यात ठेवून काम करायला पाहिजे हे मात्र मी म्हणतो. शेवटचाच प्रश्न. महाविकास आघाडी असताना तुमची आक्रमक आंदोलन होती. तुम्ही शेतकरी संघटनेचे नेते आहात, परंतु शेतकऱ्यांबाबत अशी दुर्दैवी वक्तव्य करणाऱ्यांच्या कृषी मंत्र्यांच्या विरोधात आंदोलनं तुमची नेमकी कधी होणार? नाही, एक गोष्ट आहे की कृषी मंत्र्यांच्या संदर्भातला जो निर्णय आहे, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे. सगळ्या स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे आणि त्या पातळीवर तो निर्णय निश्चितपणानं होईल. त्यामुळं मला वाटतं की आंदोलन आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी याचा तीव्र निषेधसुद्धा केलेला आहे. त्यामुळं आपल्याला योग्य तो निर्णय झालेला पाहायला मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.